पंचांचा इशारा आला जाईल. लेज दी प्ले. सलामीची जोडी दाखल झाली आहे. दीपक ऑन स्ट्राईक. दीपक ऑन स्ट्राईक. तर नॉन स्ट्राईकच्या दिशेने सौरभ पवार ही जोडी नक्कीच पाहायला मिळेल. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बालाजी. षटक क्रमांक पहिलं. पंचांचा इशारा आला जाईल. लेज दी प्ले. सामन्याला होते सुरुवात. दुसरी मॅच. पहिला चेंडू इथे अवांतर. पंच हात फैलावतायत आणि दंडित केले गोलंदाजाला अवांतर धावेने. एक धाव आली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने खोदून काढलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल डबलचं समीकरण. 2 तर आल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयास होणार का? नकार. नकार दीपकच्या माध्यमातून कळवलाय आणि इथे 2 धावा आहेत. धाव फलकावरती 3. दीपक चाहे सोने का हो या मिट्टी का, उसका काम होता है अंधकार दूर करना. दीपक इथे संघाचा अंधार दूर करणार का? प्रश्नचिन्ह आहे. इथे आक्रमण तर केलाय. चेंडू उंच हवेमध्ये झेल सुटलाय आणि इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार की चौकार? खेळाडू निर्णय काय? षटकार. वडकी नगरीचे असणारे ग्रामपंचायत सदस्य आदरणीय काशीनाथजी मोडक साहेबांचं शुभ आगमन होत आहे. त्यांच्या समवेत अनेक मान्यवर अतिथी उपस्थित आहेत. आपलंही मनापासून सहर्ष असं स्वागत. वडकी प्रीमियर लीगच्या निमित्ताने असेल. हा चेंडू डाव्या एसटीच्या दूरवरती. नो बॉल. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. दहा धावा धाव फलकावरती. इथे आक्रमण झालंय. दीपकच्या बॅटमधून आला जाईल हवाई सफर. बंगाली रसगुल्ला. षटकार. दीपकला जीवनदान मिळालं आणि त्यानंतर दीपक अकराळ विक्राळ भूमिका दाखवायला सुरुवात करतोय. ग्राउंड सौजन्य आहेत आणि ग्रामपंचायत सदस्य वडकी आदरणीय काशीनाथ आप्पा मोडक यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. इथे लागोपाठचा दुसरा आलाय. षटकार. अक्षयजी मोडक साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी केला जातोय. आदरणीय काशीनाथ आप्पा मोडक यांचा सन्मान आयोजक कमिटीच्या वतीने या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये संपन्न होतो. मी साहेबांना विनंती करेल आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. धावफलकावरती 22 आहेत. दीपक आक्रमण करतायत. इथे देखील समोरच्या दिशेने लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर चेंडू जाऊन दाखल होतोय. वाघाची धाड आणि फोडला पहाड. लागोपाठचा तिसराही आलाय. षटकार. लागोपाठचा चौथा आहे. मध्ये एक चेंडू न होता आणि त्या अगोदरच्या चेंडूवरती देखील षटकार आपण पाहिलाय. अर्थात लागोपाठचा 4 षटकार दीपकच्या बॅटमधून आलेत. जीवनदान मिळालं आणि त्यानंतर दीपक 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 संघाचा अंधार दूर करताना पाहायला मिळेल. क्षमता आहे. बालाजी इथे पुन्हा एकदा बॅटने चेंडू खेळून काढलाय. तिथे अगदी आपण पाहूया डीप स्क्वेअर लेग. हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 षटकारांपाठोपाठ 5व्या चेंडूवरती चौकार आहे. बत्तीस धावा आहेत. 32. लॉस ऑफ 0 विकेट. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था. अवघे 32 वर्षाचं आयुष्य आपल्या राजांचं होतं. 120हून अधिक लढाया लढले परंतु एकही लढाईने हारलेला राजा म्हणून ज्या राजांची नोंद इतिहासाने घेतली त्या राजाचं नाव आहे छत्रपती संभाजीराजे. इतिहास घडवायचा आहे. इथे पहिल्या षटकामध्ये दीपक इतिहास घडवताना पाहायला मिळाले. आता मात्र सौरभ ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळतील. शून्यातून विश्वाची निर्मिती करायची आहे. इथे देखील बॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल तर घेतली आहे. फंबल होता क्षेत्ररक्षक. तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 तर आल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? बॅकअपचं काम सुरेख आहे. फेकी थोडीशी अस्ताव्यस्त होती परंतु बॅकअप सुंदर. 1 रन शॉट. अर्थात एकच धावे. 33 धावा धाव फलकावरती आहेत. वडकी प्रीमियर लीगचा थरार. अखिल रामनवमी उत्सव वडकी गावठाण
त्याचप्रमाणे पीरसाहेब मित्रमंडळ वालवा वस्ती यांच्या आयोजनातून मात्र क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. सिंगल आली आहे. दीपककडे स्ट्राईक वारंवार ठेवण्याचा प्रयत्न आहे, कारण दीपक पहिल्या षटकामध्ये आग उगताना पाहायला मिळालेत. इथे देखील मोठा फटका तर खेळलाय. चेंडू उंच हवेमध्ये मिस टाइम शॉट आहे. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. चुका चुका वारंवार चुका. 1 रन शॉट पुन्हा एकदा आहे. अर्थात आत्ताच्या 2च धावा असतील. 2 जीवदानं मिळाली आहेत. ही जीवदानं किती घातक ठरणार पाहणं गरजेचं असेल. वारंवार चुका आहे. गलती 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 पे गलती. 1 बार गलती करे उसे इंसान कहा जाता है, 2 बार गलती करे उसे नादान कहा जाता है, 3 बार गलती करे उसे अनजान कहा जाता है, और जो बार बार गलती करे उसे पाकिस्तान कहा जाता है. हर गलती को माफ करे उसे हमारा प्यारा हिंदुस्तान कहा जाता है. चुका टाळाव्याच लागतील, कारण मॅच दोन्ही टीमसाठी महत्त्वपूर्ण आहे. 36 धावसंख्येवरती धावफलक पाहायला मिळत आहे. अजूनही 3 चेंडू या षटकातील बाकी आहेत. धीरज गोलंदाजीच्या माध्यमातून चुका टाळाव्या लागतील. हा चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. एसटीच्या पाठीमागे एसटी रक्षण थोडंसं खराब होत आहे, परंतु इथे डॉट चेंडू आहे. बॅट आणि बॉलचा स्पर्श कोणत्याच प्रकारचा नसावा. दैदिप्यमान असा सोहळा, सुरेख असं क्रीडांगण, आयोजकांनी घेतलेले परिश्रम आणि त्यानंतर वडकी प्रीमियर लीग ह्याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होते. हा चेंडू सुरेख लाजवाब त्यांना पाहायला मिळेल. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. लागोपाठचे 2 चेंडू डॉट. इथे मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू सरळ जाईल सीमा रेषेच्या बाहेर. हवाई तडका, कोल्हापुरी तडका. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 2 षटक संपतील. 42 धावा बिनबाद पाहायला मिळतील. उर्वरित 2 षटकांचा अर्थात 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. पालखी मार्ग वॉरियर्स संघ प्रथमतः फलंदाजी करतोय, तर दुसऱ्या बाजूने साबळेमळा योद्धा संघ प्रथमतः क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3. गोलंदाज सज्ज होत आहेत. इथे फलंदाज होईल बाद. कॉट बिहाइंड विकेटची शिकार. दीपकला मात्र इथे परतावं लागेल. विकेट. तर न्यू बॅटर प्रदुन्य मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. प्रदुन्य ऑन स्ट्राईक. या षटकामध्ये यश मात्र मिळाले. अडबॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचताय. सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न प्रयास आणि अगदी आपण पाहूया 2 धावा येतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. हा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवांतर धाबेमध्ये नक्कीच वाढ होते. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने. आक्रमण तर आहे आणि झेल मात्र टिपला जाईल. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक 2. विकेट. पंचेचाळीस धावसंख्येवरती दुसऱ्याही क्रमांकाचा धक्का बसलाय. 3ऱ्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ आहे. केतन गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय. यशस्वी षटक म्हणावं लागेल. हा चेंडू देखील सुरेख फिरकीची जादू दाखवतायत आणि कमालीची गोलंदाजी. बाहुबलीमधील कटप्पा आणि क्रिकेटच्या मैदानावरचा टप्पा तितकाच महत्त्वाचा असतो आणि एकदम अचूक टप्प्याची गोलंदाजी गोलंदाज करतायत, परंतु फलंदाजाच्या टप्प्यात आल्यावर फलंदाज कार्यक्रम करणार यात मात्र शंका नाहीये. इथे देखील अगदी आपण पाहूया बीट होत आहेत फलंदाज प्रज्वल. बॅक टू बॅक जर पाहिलं तर इथे 2 चेंडू निर्धाव डॉट येताना पाहायला मिळालेत. कमालीचा षटक 5 चेंडू या षटकाच्या हाताले 3 धावा खर्च केल्यात, तर 2 विकेट या षटकामध्ये केतन घेताना पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी आहे.
अरे बॅटर चेंडू खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतात, सिंगल तर घेतली, दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न प्रयास झालाय, 2 धाबा आहेत. मिसस्पीड देखील फार मोठ्या प्रमाणावरती जाणवतीये, अगदी त्या चुका टाळाव्याच लागतील यात मात्र शंका नाही आहे. 3 षटकं संपली, 2 बाद 47, शेवटचा आणि अंतिमचं षटक बाकी आहे. सौरभ पवार मैदानाच्या आतमध्ये लागोपाठचे 3 षटकार जर खेळत असतील तर मोडक मंडप अँड डेकोरेटरचे सर्वे आदिजी मोडक साहेबांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. इथे उंच हवेमध्ये चेंडू पाहायला मिळालाय, झेल सुटलाय, तोपर्यंत 2 धाबा आहेत. आकाश पवार साहेबांकडून देखील 500, अर्थात षटकार हॅट्रिकची किंमत 1500. इथे आक्रमण आणि याच बरोबर पहिला तर गेलाय षटकार. षटकार हॅट्रिक जर सौरभ विकेट हॅट्रिक जर पूर्ण करत असतील गोलंदाज तर 1000 रुपयाचं पारितोषिक गणेश मोडक साहेबांच्या माध्यमातून आहे. अजित साबळे गोलंदाजीच्या माध्यमातून आहे. एका बाजूने षटकार हॅट्रिक वरती पारितोषिक, दुसऱ्या बाजूने विकेट हॅट्रिक वरती पारितोषिक. एक तर षटकार आलाय, अजून 2 येणार का प्रश्नचिन्ह आहे. 55 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. कानमंत्र अजितला दिला जातोय. आणि बॅटने चेंडू खेळून काढला, क्षेत्ररक्षक धावता, चेंडूच्या पाठमोर स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न प्रयास, सिंगल घेतली आहे, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, 2 धावा येतील. तिसऱ्या धावेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाहीये. 57 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. इथे देखील आक्रमण होत आहे, क्षेत्ररक्षक येथील चेंडू पर्यंत. एकूण 60 धावा आहेत. हा देखील चेंडू समोर दिशेने खेळून काढला, क्षेत्ररक्षक धावताय, चेंडूच्या पाठमोर चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न प्रयास. इथे देखील एक सिंगल येते. 60 धावा धावफलकावरती नक्कीच नोंदवलेल्या पाहायला मिळतील. अजूनही अंतिमच्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. इथे आक्रमण, आडवा बॅटने मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल तर घेतली आहे, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न पाहायला मिळालाय आणि इथे क्रिकेट मधली आत्महत्या, धावचीत स्वरूपात फलंदाज होईल बाद, विकेट. खास जांभूळवाडीवरून आदरणीय शिवमजी काळे साहेबांचं शुभागमन स्पर्धेच्या निमित्ताने होत आहे. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत वडकी प्रीमियर लीगच्या निमित्ताने असेल. उपस्थित सर्व तमाम क्रिकेट रसिकांचं मनापासून सहर्ष असं स्वागत. हा चेंडू अगदी आपण पाहूया, इथे डॉट निर्धाव त्यांना पाहायला मिळतोय. 4 षटकं संपली, धावा बनवल्यात त्या 60 धावा बनवल्यात, 61 धाब्यांचं टार्गेट आहे. चला क्षेत्ररक्षण साजवा, क्षेत्ररक्षण साजवा एका बाजूने, तर दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी येणं गरजेचं आहे. यानंतर जाधव माळा सुपर किंग आणि वडकी गाव इंडियन्स होणारी मॅच. बोथ कॅप्टन टॉस साठी या. जाधव माळा सुपर किंग आणि वडकी गाव इंडियन्स 61 बनवल्यात, 62 धाब्यांचं टार्गेट आहे. 24 चेंडू 62 धावा विजयाचं समीकरण. आणि संघ सहभागासाठी ज्या ट्रॉफी आहेत त्या देखील आपण लगेच देणार आहोत. जाधवमाळा सुपर किंग आणि वडकी गाव इंडियन्स यानंतरची मॅच.
ग्रामपंचायत सदस्य आदरणीय काशीनाथ आबा मोडक यांच्या शुभ हस्ते नाणेफेक यानंतरच्या मॅचची आपण संपन्न करतोय. जाधवमाळा सुपर किंग आणि वडकेगाव इंडियन्स ग्राउंड सौजन्य यांच्या माध्यमातून लाभले आणि साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक यानंतरच्या मॅचची आपण संपन्न करतोय. बोथ कॅप्टन चला. वडकीगाव इंडियन्स संघ कॅप्टन अद्याप उपस्थित नाहीये. कॅप्टन लवकरात लवकर या. शेवटचा आणि अंतिमचा कॉल तुमच्यासाठी आहे. कॅप्टन लगेचच उपस्थित होणं गरजेचं आहे. वडकीगाव इंडियन्स संघ कॅप्टन लवकरात लवकर या. मॅच सुरू होण्याच्या अगोदर टॉस होणं गरजेचं आहे. सलामीची जोडी दाखल झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने अजित साबळे तर दुसऱ्या बाजूने शरद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तर षटक क्रमांक पहिलं गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज दीपक. लेज दी प्ले पंचांचा इशारा आला जाईल. पहिला चेंडू डावेस्टीच्या दूरवरती वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून अवांतर धाबेने संघाचं खातं उघडलंय. इथे देखील बॅटने चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळालाय आणि हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे. षटकार. गोलंदाज दीपक पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. बॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक धावतील. चेंडूच्या पाठमोर चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न प्रयास. सिंगल डबलचं समीकरण अवलंबलंय. इथे अगदी आपण पाहूया पंचांकडे अपील देखील होताना पाहायला मिळेल. दोन्ही संघांना सहभागासाठी मात्र ज्या ट्रॉफी होत्या संदीपजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते त्या ट्रॉफीज आपण या ठिकाणी देऊन दोन्ही टीम्सला गौरवित करतोय. एका बाजूने जाधवमाळा सुपर किंग तर दुसऱ्या बाजूने वडकेगाव इंडियन्स अर्थात छावा वॉरियर्स. 8 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू देखील पुढे सरसावत मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाही आहे. पुन्हा शेकडा डॉट चेंडू आहे. शरद ऑन स्ट्राईक. इथे बॅटने आक्रमण तर केलंय. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवलाय. सिंगल डबल. 2 धावा येतील. धावफलक दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावरती आहेत. 9+2 अर्थात 3 धावा येतील. 11 धावा आहेत. हा चेंडू सुरेख. हा चेंडू इथे लाजवाब अफलातून येताना पाहायला मिळतोय. डॉट चेंडू आहे. दीपक चांगली गोलंदाजी या षटकामध्ये हातात आहेत. समोरच्या दिशेने आक्रमण झालंय आणि हा चेंडू सरळ जाईल डीप कव्हर पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर. धाबा येथील 4. हे रास्ते हे 4 के. चौकार. पहिलं षटक संपलं. धावफलकावरती 15 धाबा आहेत. बासष्ट धावसंख्येचा पाठलाग 15 तर बनवले आहेत. शेवटचे आता 18 चेंडू आणि विजयासाठी जर पाहिलं तर अजूनही 47 धाब्यांची गरज. 18 चेंडू 47. तर षटक क्रमांक 2 तेजस गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत.
अजित साबळे लागोपाठचे 3 षटकार जर खेळत असतील, गणेश मोडक आणि आनंद ढवळे यांच्याकडून तब्बल प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. वाईट बॉल, लागोपाठचे 2 चेंडू वाईट आहेत. अडबाटने चेंडू खेळला आहे, दिशा दिली आहे डिक्लेरेशन झोन. एक सिंगल, एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती 18 धावा. पांडवनगर वॉरियर्स संघाची सहभागी झाल्यानिमित्त जी ट्रॉफी आहे ती आपण वितरित करतोय. कॅप्टन चला. अरे बॅटने इथे देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. अफलातून गोलंदाजी तेजसची म्हणावी लागेल. पहिले 2 चेंडू अवांतर आलेत, परंतु त्यानंतर 2 चेंडू सुरेख आहेत. अरे बॅटने आक्रमण तर झालं. मिस टाइम शॉट. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन पडेल. तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. 20 धावा आहेत. 20 रन ऑन बोर्ड. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. हा चेंडू सुरेख. खोलवर टप्प्याचा 12. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. आक्रमण करावंच लागेल यात मात्र शंका नाहीये. बॅकफुटवरती सरकले, दिशा दिली. एकावर पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू खेळला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतायत. फेकी होईल. कलेक्शन तिथे सुरेख आहे. तोपर्यंत 9+2 3 धावा येतील. अवांतर धावा रोखाव्याच लागतील यात मात्र शंका नाहीये. धावफलकावरती 23. इथे देखील आडव्या बॅटने चेंडू खेळला आहे. क्षेत्ररक्षक धावता चेंडूच्या पाठमोर सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धाबेसाठी देखील प्रयत्न. तिसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न होता आणि इथे चौकार आहे की नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय. चौकार आहे. 4 धावा येतील. खेळाडू वृत्ती खेळाडूची देखील पाहायला मिळाली आहे. खूप खूप असं धन्यवाद. हे क्रिकेट बडकीचं आहे आणि प्रत्येक खेळाडू वृत्तीने या मैदानावरती उतरताना पाहायला मिळतो. इथे डिक्लेरेशन झोन. 1 धाव आली आहे. धावफलक 1च्या मदतीने 28 धावा. अजूनही दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच आपण पाहतोय चांगली गोलंदाजी जी पाहायला मिळाली. 2 षटकं संपतायत. 28 धावा आहेत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा आहेत. 12 चेंडू अजूनही उर्वरित आहे. पहिला चेंडू वाईड आहे. 12 चेंडू 33 धावा विजयाचं समीकरण. इथे आक्रमण झालंय. झेल देखील सुटलाय आणि तोपर्यंत हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा येतील 4. मी आहे स्वराज्याचा नारा, मी आहे वादळ वारा. चौकार. प्रज्वल गोलंदाजीच्या माध्यमातून आलेत आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण शरद करताना पाहायला मिळतील. धावफलक चौकाराच्या मदतीने पुढे जाते. इथे देखील मोठा फरक घेण्यासाठी प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल टिपलाय. शरदला परतवण्यामध्ये यश. धक्का क्रमांक पहिला. विकेट आली आहे. 33 धावसंख्येवरती पहिल्या क्रमांकाचा धक्का बसला जातोय. शेवटचे 10 चेंडू आणि 29 धावा. आता मात्र विजयाचं समीकरण. न्यू बॅटर अमित. तर न्यू बॅटर धीरज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत.
हा चेंडू बॅकफुटवरती सरकले, दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येत आहेत. एक सिंगल तर घेतली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न प्रयास, 2 धावा येतील. तिसऱ्या धावेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न झालाय आणि इथे अगदी आपण पाहूया 3 धावा आल्या. चौथ्या धावेसाठी प्रयत्न आहे, घाई गडबड आणि त्यानंतर 4 धावा यशस्वीरित्या वसूल होताना पाहायला मिळतील. 4 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 37 धावा आहेत. चुका टाळाव्या लागतील, या चुका संघाच्या महागाईला आग लावणाऱ्या असतील. समोरच्या दिशेने मोठा फटका तर आहे, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतात. सिंगल घेतली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न प्रयास, 2 धावा येतील. धावफलकावरती 39. तिसऱ्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 8 चेंडू 22 धाव्यांची गरज. इथे देखील आडबाटने चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक धावतायत. सिंगल तर घेतली, दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न, 2 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार चुका होत आहेत, त्या चुका टाळाव्याच लागतील. 42. हा चेंडू सुरेख षटक, परंतु पंच इथे अगदी आपण पाहूया व्हाईट बॉलचा इशारा करतायत. 43 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. फुलटॉस चेंडू, इथे आडबाटने दिशा दिली, कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतात. चेंडूने थोडासा गुंगारा दिलाय, परंतु तोपर्यंत 2 धावा आहेत. बॅकअप सुंदर, षटक संपेल तिसऱ्या क्रमांकाचं. 3 षटकांचा खेळ संपला. 45 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 6 चेंडू आणि 17 धाब्यांची गरज. कोई लक्ष्य मनुष्य के साथ से बड़ा नहीं होता, हारा वही जो लढा नहीं जाता. या 17 धावा दोनही संघांसाठी काही नवीन नाही आहेत. गोलंदाज जर करामत करत असतील तर गोलंदाजी करणारा संघ विजयाच्या दिशेने जाईल. फलंदाज जर इथे आक्रमण करत असतील तर नक्कीच फलंदाजी करणारा संघ हा विजयाच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. 6 चेंडू 17. 61 बनवल्यात, 62 धाब्यांचं टार्गेट आहे. पहिला चेंडू आडवा बाटणे, आक्रमण तर आहे. चेंडू उंच हवेमध्ये आणि हा चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध जातोय सीमारेषेच्या बाहेर. शिवछत्रपतींचा छावा, मिळाला 6 धावा. षटकार. 51 धावा धावफलकावरती. षटकाराच्या मदतीने धावफलक 51 वरती जाऊन पोहोचलंय. समीकरण बदलेल. शेवटचे आता 5 चेंडू आणि विजयासाठी 11 धाब्यांची गरज. इथे देखील शॉर्टम पूल केलाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा षटकार. सौरभ वरती देखील आक्रमण होत आहे. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. इथे कमबॅक करणारे चेंडू गरजेचे आहे. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. शेवटचे आता 4 चेंडू जे उर्वरित आहेत. 4 चेंडू 5 धाब्यांची गरज. एखाद 2 डॉट बॉल सामन्यामध्ये रंगत वाढवू शकतात. चेंडू सर्मजन खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येत आहेत. वेगवान सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न प्रयास. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. एकूण 60 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडू 3. हा चेंडू इथे अगदी आपण पाहूया डॉट निर्धावित त्यांना पाहायला मिळतोय. षटकाराने जर सामना विजय करून दिला, आनंद ढवळे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक अजित यांच्यासाठी आहे. 2 चेंडू 3 धाब्यांची गरज. अजून एखादा डॉट बॉल अजूनही सामन्यामध्ये रंगत वाढवेल. इथे सन्मानजनक चेंडू समोर दिशेने खेळलाय. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न, 2 धाबा येतील. शेवटचा 1 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची गरज. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर. 1 चेंडू 1. स्पर्धेतील दुसरी सुपर ओव्हर पाहायला मिळणार का? पहिल्या दिवशी सुपर ओव्हर आपण पाहिली आहे. पहिला दिवस सुपर डुपर हिट होताना पाहायला मिळालाय. श्वास रोखून ठेवणारा सामना. श्वासाशिवाय जगणं होईल, मोडलेल्या पंखांशिवाय उडणं देखील होईल. एक दिवस माती
तेलाशिवाय मातीचं जळणं देखील होईल. प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकवणारा सामना, धडधड प्रेशर वाढवणारा सामना. आतापर्यंत सामना होता जनरल वॉर्डमध्ये, आता जाऊन पोहोचलाय आयसीयू मध्ये. जर कोणाला बीपीचा त्रास असेल तर सामना बघूच नका. एक चेंडू एक, एक चेंडू एक. इथे जर डॉट चेंडू येत असेल तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. इथे जर एक धाव येत असेल तर नक्कीच विजयाच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. साबळेमळा युद्धात हा चेंडू सन्मानजनक खेळला आहे. तिथे गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतायत. नो बॉल, नो +1 आणि याचबरोबर साबळेमळा योद्धा संघ या सामन्यावरती विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. चला यानंतरची मॅच, टॉस देखील संपन्न झालाय. जाधवमाळा सुपर किंग आणि वडकीगाव इंडियन्स यानंतरची होणारी मॅच. क्षेत्ररक्षण करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. वडकीगाव इंडियन्स संघ क्षेत्ररक्षण स्वीकारा, क्षेत्ररक्षण साजवा. तर दुसऱ्या बाजूने जाधवमाळा सुपर किंग सलामीची जोडी दाखल होणं गरजेचं आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय. एक अफलातून गोलंदाजी आणि अफलातून फलंदाजी करणारा दीपक पवार. बापकरा अजित साबळे ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अजित चला मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देणार आहोत. 14 चेंडू 29 धावांची खेळी आहे, तर गोलंदाजी करत असताना 14 धावा खर्च केल्यात. अजित साबळे मॅन ऑफ द मॅच. चला वडकीगाव इंडियन्स लवकरात लवकर दाखल व्हा मैदानाच्या आतमध्ये. वडकीगाव इंडियन्स उद्योजक गणेशजी मोडक साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय.